नमस्कार, मी विशाल परदेशी. बातमी आणि बरंच काही मध्ये आपण सुरुवात करतो एका धक्कादायक बातमीने. हो, हे खरंच धक्कादायक आहे. बघा ना, की कोरोनाऐवजी रेबीजची लस दिल्याचा प्रकार जो आहे तो ठाणे महापालिकेच्या रुग्णालयात घडला. ठाणे मनपा हद्दीतील कळवा भागामध्ये हा प्रकार घडल्याचं कळत आहे. मनपाच्या लसीकरण केंद्रावर हा प्रकार घडला आणि या प्रकरणी डॉक्टर आणि परिचारिकेला निलंबनाची त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तर रेबीजची लस घेणाऱ्या नागरिकाची प्रकृती स्थिर आहे. तर कोरोनाच्या लसीऐवजी रेबीजची लस देण्याचा प्रकार घडला आहे आणि याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर आहे. अजित, आता वर्ष होत आलं, लसीकरण प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. त्या डॉक्टरला किंवा त्या परिचारिकेला एवढंही कळू नये की ही कोरोनाची लस नाहीये, रेबीजची लस आहे म्हणून. यात चूक कोणाची? विशाल, तू जो प्रश्न विचारला हाच प्रश्न आता सामान्य नागरिकांना, ठाणेकरांना पडलेला आहे की लसीकरण आता कोट्यवधींच्या पार गेलेलं आहे. असं असताना देखील कोविडची लस कोणती आणि रेबीजची लस कोणती हे कळण्याइतपत ते डॉक्टर आणि परिचारिका यांना समजलं नाही का? जर ती लस, जी रेबीजची लस दिली या ठाणेकराला, त्याला सुदैवानं कोणती रिॲक्शन झाली नाही किंवा त्याला कोणताही त्याच्याबद्दल त्याचं नुकसान झालं नाही. पण जर नुकसान झालं असतं तर मात्र कितीला पडलं असतं. कारण का, ज्या पद्धतीनं सध्या लसीकरण सुरू आहे त्याचे वेगवेगळे परिणाम लोकांवरती दिसतात. आणि जर ह्या लसीबाबत जर विचारलं तर जो ठाणेकर होता ज्याने ही लस घेतली, मुकेश यादव असं नाव आहे या ठाणेकराचं, त्याने लस घेतली आणि त्यालाच कळालं की त्याला लस दिलेली आहे, ती जी बॉटल आहे ती कोविडची लस नसून ती रेबीजची लस आहे. आणि त्याने तिथे सांगितलंय की अशा पद्धतीनं हा प्रकार घडलेला आहे. आता राकेश यादव याच्यासोबत हा प्रकार घडलेला त्याने समोर आणला. पण असे किती लोक ज्यांच्यासोबत हा प्रकार घडलेला आहे, ज्यांनी अजूनपर्यंत तक्रार केली नाही किंवा तो प्रकार समोर आला नाहीये. त्यामुळे आता या प्रकरणी चौकशी लावण्यात आलेली आहे आणि नेमकी ही रेबीजची लस जी आहे ती कुठून आली, कशी आली, आणखीन किती लसी ज्या आहेत रेबीजच्या किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारच्या, त्या कोविडच्या लसीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. आणि याचं कारण काय होतं, अशी अचानकपणे जी रेबीजची लस आहे ती कशी काय येऊ शकते कोविडच्या लसीमध्ये? तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याची तपासणी आता केली जाते, चौकशी केली जाते. तर याच प्रकरणी डॉक्टर राखी तावडे आणि परिचारिका कीर्ती पोपरे या दोघांना ठाणे महानगरपालिकेमार्फत निलंबित करण्यात आलेलं आहे. ठाणे अजित, आपल्याबरोबर या चर्चेमध्ये आपण प्रश्न विचारणार आहोत. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आपल्याबरोबर. नरेश म्हस्केजी, म्हणजे आता हा सवयीचा आणि सरावाचा भाग झालाय. रोज लसीकरण सुरू आहे. असं असतानाही रेबीजची लस एखाद्या रुग्णाला कशी काय दिली जाऊ शकते? ऐका, मुळात मी आता तुमचं ऐकलं ती कोरोनाची लस देताना हा प्रकार मुळात मीच कारवाई करायला लावलेली आहे, मीच शोधून काढलेला आहे, मीच ही माहिती प्रशासनाला दिलेली आहे. विषय असा आहे की बाजूच्या शाळेमध्ये कोरोनाचं लसीकरण शाळा सुरू आहे. लसीकरणचा कॅम्प त्या ठिकाणी चालू होता आणि आरोग्य केंद्र त्याच्या बाजूला आहे. एखादी व्यक्ती त्या ठिकाणी लस घेण्याकरता आली तर जरी तो अशिक्षित, तो डोंगरावरचा अशिक्षित भाग आहे, त्या ठिकाणी झोपडपट्टी विभाग आहे, डॉक्टर्स आणि नर्सेसची जबाबदारी होती की कुठली लस घेतोय त्याला, तो कोरोनाची लस घेण्याकरता त्या ज्या ठिकाणी रेबीजची लस देत होते त्या ठिकाणी जरी गेला असेल, त्या डॉक्टरची जबाबदारी होती किंवा नर्सची जबाबदारी होती की या ठिकाणी कोरोनाची लस सुरू नये, बाजूच्या शाळेमध्ये कोरोनाची लस सुरू आहे, त्यांनी त्यांची चौकशी करणं गरजेचं होतं. कोरोनाच्या लसमध्ये रेबीजची लस आलेली नाहीये, रेबीजचा लसचा विषय वेगळा होता आणि कोरोना लसचा बाजूच्या शाळेमध्ये कोरोना लसचा कॅम्प चालू होता. त्या नर्सनी आणि डॉक्टरांनी चौकशी त्याला विचारायला पाहिजे, तो कुठली, जरी तो अशिक्षित माणूस असला तर तुला कुठली लस पाहिजे. त्यांनी डायरेक्ट रेबीजची लस दिली आणि रेबीजची लस दिल्यानंतर तात्काळ प्रकार स्थानिक नगरसेवकांनी माझ्या कानावर घातल्यानंतर मी ताबडतोब प्रशासनाला आदेश दिलेले आहेत की याला जबाबदार असणाऱ्या जे काही व्यक्ती असतील त्यांच्यावरती कारवाई ताबडतोब करा. त्यानुसार प्रशासनाने ती कारवाई केलेली. म्हणजे स्टॉक कुठेही एकत्र झालेला नाही रेबीजच्या लसीच्या? नाही, तुमच्या जे बातमीमध्ये मी आता ऐकलं तसं एकत्र स्टाफ नव्हता. बाजूच्या शाळेमध्ये लसीकरण कॅम्प सुरू होता आणि ती व्यक्ती त्या ठिकाणी आल्यानंतर ती जरी त्या लाईनीत आली असेल रेबीजच्या लसमध्ये, तर त्या डॉक्टर असेल तर नर्सची जबाबदारी आहे तो कुठली लस घेतोय, काय घेतोय त्याला विचारणं. कारण तो अशिक्षित झोपडपट्टी विभागामध्ये हा प्रकार झालेला आहे, त्याच्यामुळे ती लोक एवढी शिक्षित नसतात
आणि त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे. पण नरेश मस्केजी, हे मान्य की आपण या कारवाईच्या दृष्टिकोनातून पुढे पावलं उचलली किंवा आपणच ही कारवाई करण्याच्या संदर्भात पुढाकार घेतला, पण रेबीजची लस ही कुत्रा चावला म्हणून दिली जाते, बरोबर? हो. डॉक्टरने हो, त्याला हो. तेवढे विचारू नये, मी काही तर तो दाखवू शकला असता ना. माझं तेच म्हणणं आहे. याच्यामध्ये कारवाई, याच्यामध्ये कोणी कोणाला पाठीशी घालत नाहीये. या ठिकाणी महापौरांनी स्वतः हा प्रकार, आपल्याला जर हा लपवालपी करायचा असता तर हा प्रकार महापौर म्हणून मी सातत्याने सर्व लसीकरण शिबिरांचा आढावा घेत असतो, सर्व आरोग्य केंद्रांचा आढावा घेत असतो. मी स्वतः त्या ठिकाणी मला जेव्हा माहिती मिळतात तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. डॉक्टरच आणि नर्सची ही जबाबदारी आहे की मी कुठली त्या माणसाला विचारणं ही जबाबदारी आहे. त्या जबाबदारीने त्यांनी ती विचारायला पाहिजे होतं आणि म्हणून त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. वैद्यकीय क्षेत्रात खरं तर देवानंतर म्हणजे परमेश्वरानंतर देव म्हणून डॉक्टरांकडेच बघितलं जातं. त्यांच्या आत्तापर्यंतच्या अनुभवावरती, त्यांच्या अभ्यासावरती आपण विश्वास ठेवतो, कारण ते आपल्याला बरं करत असतात. पण वैद्यकीय क्षेत्रातले मग ते डॉक्टर असो वा नर्स, त्यांच्याकडनं अशा प्रकारची चूक होणं हे निश्चितच अपेक्षित नाहीये. पुढे पाहूयात. MPSC 2019चा निकाल जो आहे तो जाहीर झाला आणि आनंदाची बातमी अशी याच्यात की प्रसाद चौगुले हा परीक्षार्थी जो आहे तो या परीक्षेत प्रथम आलाय. मागास प्रवर्गातून रोहन कुवर हा पहिला आलाय, तर महिला प्रवर्गातून मानसी पाटील ही पहिली आल्याचं कळत आहे. आयोगाकडून 420 जणांची यादी जाहीर करण्यात आली आहे. न्यूज 18 लोकमतनं MPSCच्या विद्यार्थ्यांची बाजू वारंवार, म्हणजे मग त्यांच्या परीक्षेची तारीख पुढे ढकलण्याचा मुद्दा असू दे, सध्याच्या घडीला या सगळ्या परिस्थितीत परीक्षा पुढे ढकलल्यानंतर आर्थिकदृष्ट्या त्यांचे होणारे हाल असतील, ग्रामीण भागातले विद्यार्थी हे परीक्षेसाठी शहरी भागात येणं किंवा त्या सेंटरचा गोंधळ असेल, नियुक्त सेंटरचा, या सगळ्या मुद्द्यांना घेऊन वारंवार न्यूज 18 लोकमतनं MPSCच्या परीक्षार्थींची बाजू जी आहे ती लावून धरलेली होती. आम्ही त्यांच्या समस्या मांडल्या. चला, अखेर काही का होईना या सगळ्या ह्याच्यातनं आम्ही जेव्हा म्हणून राज्य सरकारसमोर त्यांच्या समस्या मांडत होतो त्यावरती उपाययोजना करण्यात आला. तो न्यूज 18 लोकमतचा इम्पॅक्ट होता. पण आता 420 विद्यार्थ्यांची म्हणजे उत्तीर्ण विद्यार्थ्यांची यादी जी आहे ती जाहीर करण्यात आली आहे, ज्यामध्ये प्रसाद चौगुले हा राज्यात प्रथम आलाय. त्याचबरोबर आपल्याला हे देखील कळतं आहे की मागास प्रवर्गातून रोहन कुवर पहिला आलाय, महिला प्रवर्गातून मानसी पाटील अव्वल आहे. एकूण 420 जणांची यादी जी आहे ती जाहीर करण्यात आली आहे. MPSC 2019चा हा निकाल आहे, त्यामुळे सगळ्या उत्तीर्ण परीक्षार्थींचं न्यूज 18 लोकमत अभिनंदन करत आहे. आणि त्याचबरोबर यापुढेही जाऊन त्यांना जर काही समस्या उद्भवत आहेत तर त्या समस्या राज्य सरकारसमोर मांडण्याच्या संदर्भात आम्ही बांधील आहोत. यानंतर बघूयात. सदरक्षणाय खलनिग्रहणाय असं पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे. मग तो सामान्य असो किंवा मोठा राजकीय नेता असो, सर्वांसाठी कायदा समान असल्याचं बोललं जातं. परंतु नेहमीच पोलीस हे राजकीय दबावाखाली काम करत असल्याची पुन्हा एकदा चर्चा रंगली. पोलिसांकडे जाताना, पोलीस आयुक्ताकडे जाताना छाती पुढे काढून जा, माझी सत्ता आहे, तू या सत्तेचा नोकर आहेस, माझा मुख्यमंत्री वर बसलाय, एक मनामध्ये उभारी पाहिजे, ताकद पाहिजे. तुम्ही घ्या आणि काय झालं तर मला सांगा ना, मी आहे, मी येतो नाही. शिवसेनेचे खासदार असलेल्या संजय राऊतांनी केलेले हे विधान चांगलेच चर्चेत आलंय. जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांकडे जाताना छाती काढून जा, ते सत्तेचे नोकर आहेत असं वक्तव्य राऊत यांनी भर सभेत केलं. राऊतांच्या या वक्तव्यामुळे पोलीस आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. पुन्हा एकदा ऐका राऊत काय म्हणाले. पोलिसांकडे जाताना, पोलीस आयुक्ताकडे जाताना छाती पुढे काढून जा, माझी सत्ता आहे, तू या सत्तेचा नोकर आहेस, माझा मुख्यमंत्री वर बसलाय, एक मनामध्ये उभारी पाहिजे, ताकद पाहिजे. तुम्ही घ्या आणि काय झालं तर मला सांगा ना, मी आहे, मी येतो नाही. दरम्यान संजय राऊतच नाही तर उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांनी देखील पोलिसांवर आपलाच वचक असल्याचं दाखवून दिलंय. पिंपरी चिंचवडमधील एका कार्यक्रमात जाहीरपणे बोलताना फोन फक्त माझाच उचलायचा, माझ्या व्यतिरिक्त कुणी फोन केला तर मला सांगायचं, असं वक्तव्य केलंय.
कोणी चुकीचं वागत असेल तर त्याला कडक अशा प्रकारचं शासन करायला कुठल्याही कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी मागं बघता कामा नये. मी तुमच्या बरोबर आहे, अजिबात राजकीय हस्तक्षेप होऊन देत नाही. माझ्या व्यतिरिक्त कुणाचा फोन आला तर मला सांगा, मी बघितलं त्या फोनवाल्याकडे. पण माझी मतं फार स्पष्ट असतात. खमके पोलीस अधिकारी म्हणून ओळख असलेले पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावात काम करतात का, असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय. कारण या दोन्ही पक्षातील नेते जाहीरपणे कृष्ण प्रकाश यांना केवळ आपण सांगू तेच ऐकण्याची भाषा करताना दिसतात. तर पोलीस आयुक्त खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा दावा शिवसेनेचे माजी आमदार करतायत. आता इलेक्शन आहेत, एखाद्या वेळेस मला असं वाटतंय की शिवसैनिकांची खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आयुक्तांचा असेल आणि म्हणून ही जी तक्रार आहे ही तक्रार मी त्या ठिकाणी त्यांच्या कानावर घातलेली आहे आणि त्यांना मी लिहून दिलेले आहे. ते म्हटले मी निश्चितपणे जे कृष्णप्रकाश आयुक्त आहेत त्यांच्याशी मी बोलतो आणि ज्या काही तक्रारी असतील त्या तक्रारीचं निवारण कसं होईल हे पाहतो आणि त्यांना ताकीदही देतो. दरम्यान पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त IPS कृष्ण प्रकाश यांची पोलीस दलातील एक डॅशिंग अधिकारी म्हणून ओळख आहे. त्यांची पोस्टिंग ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात ते यशस्वी होतात. त्यांनी आजपर्यंत अनेक गुन्ह्यांची उकल केली आहे. अनेक बड्या बड्या गुंडांना त्यांनी अद्दल घडवली आहे. क्राईम असो वा राजकीय दबाव असो, त्यांनी आजपर्यंत कुणालाही भीक घातलेली नाही. कृष्ण प्रकाश हे नाव ऐकलं तरी भल्या भल्यांना घाम फुटल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे गप्प असलेल्या कृष्ण प्रकाश यांनी आपल्या खमकेपणा सिद्ध करावा असं आवाहन सामाजिक कार्यकर्ते करतायत. श्री कृष्ण प्रकाश यांचा आगामी महानगरपालिका निवडणुका आणि सर्व पक्षीयांना समान न्याय देणे हे मोठं काम, मोठं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. त्यावरूनच ते कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत की नाही हे सिद्ध होणार आहे. वाझे प्रकरणानंतर राज्याच्या पोलीस दलाची मलिन झालेली प्रतिमा स्वच्छ करण्याकरता गृहमंत्री जीवाचं रान करत असताना दिसत आहेत. मात्र महाविकास आघाडीचे नेतेच पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणा दावणीला बांधण्याची भाषा करत असतील तर सामान्यांना न्याय देणार कोण, हा प्रश्न नक्कीच अनुत्तरित आहे. गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. यानंतर बातमी आणि बरंच काही मध्ये वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात पुण्यात न्यूज 18 लोकमतच्या खड्ड्यांविरोधातील मोहिमेचा मोठा इम्पॅक्ट बघायला मिळतोय. बघा, पुणे मनपात नव्याने समाविष्ट झालेल्या नरेगावातील सिमेंट रस्त्यांची खड्ड्यांची दुरावस्था जी आहे ती न्यूज 18 लोकमतनं चव्हाट्यावरती आणताच पालिका प्रशासन खडबडून जागं झालंय. या भागातील खड्डे बुजवण्याचं युद्ध पातळीवरती काम हाती घेण्यात आलंय आणि गेल्या काही महिन्यांपासून खड्ड्यातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मात्र यामुळं मोठा दिलासा मिळाला. परिसरातील नागरिकांनी न्यूज 18 लोकमतचे आभार मानले. तर इम्पॅक्ट म्हणजेच न्यूज 18 लोकमत, हे सूत्र न्यूज 18 लोकमतनं कायम ठेवलंय. न्यूज 18 लोकमत सध्याला रस्त्यांवरती असणारे खड्डे या विरोधात एक मोहीम राबवत आहे. राज्यभरात ठिकठिकाणी महामार्गावरचे खड्डे, शहरातील खड्डे, गावातील खड्डे कशा पद्धतीने पडलेले आणि ते का अजून बुजवण्यात आलेले नाहीये. पावसाळ्यापूर्वी त्याचं काम करण्यात आलं, पण 7 ते 8 पावसामध्येच हे खड्डे जे आहेत त्या म्हणजे रस्ता जो आहे तो खड्डेमय झाला. याचं नेमकं कारण काय? यात निकृष्ट दर्जाचं मटेरियल खरं तर ठेकेदाराकडनं वापरण्यात आलं का? ही सगळी परिस्थिती, ही सगळे मुद्दे जे ते आम्ही मांडले आणि ज्याचं उत्तर जे आहे ते मिळवण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यानंतर राज्यकर्त्यांना कामाला लागावं लागलंय. राज्यकर्त्यांना सूचना द्याव्या लागलेल्या आहेत की खड्डे काय करून बुजवा. या घटनेनंतर ठाण्याचे पालकमंत्री म्हणजे आमच्या मोहिमेनंतर ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट अधिकाऱ्यांना फायलावरती घेतलं. महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील अधिकाऱ्यांना प्रश्न विचारलेले. म्हणजेच आम्ही खड्ड्यांच्या विरोधात जी मोहीम राबवली, जी वास्तविकता दाखवली ती समोर आल्यानंतर सगळ्यांना जागा व्हावं लागलाय. म्हणून इम्पॅक्ट म्हणजेच न्यूज 18 लोकमत असं म्हणायला हवं. न्यूज 18 लोकमतच्या तसदीबद्दल क्षमस्व या खड्डे स्पेशल कॅम्पेनचा पुन्हा एकदा इम्पॅक्ट बघायला मिळाला आहे पुण्यामध्ये. आता आपण नरे गावात आहोत. याच गावातल्या रस्त्यावरचे, सिमेंटच्या रस्त्यावरचे
भले मोठमोठाले 12 ते 15 फुटाचे खड्डे आपण दाखवले होते आपल्या बातमीमध्ये, आणि हे बातमी दाखवल्यानंतर अखेर पालिका प्रशासन जागं झालं आणि आता एक आपण पाहू शकतो पूर्ण 1 किलोमीटरचा पट्टा पूर्ण असं डांबरीकरण करून त्यांनी बुजून टाकलेलं आहे. ही तर अक्षरशः खोंगल तयार झाली होती पावसामुळे. खरं तर हे सिमेंटचे रस्ते आहेत आणि सिमेंटचे रस्ते पावसात उखडू कसं काय शकतात, याचाच अर्थ या रस्त्यांचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालं होतं. पण देर आहे दुरुस्त आहे. आपण जेव्हा बातमी दाखवली तेव्हा पालिकेला जाग आली आणि पालिकेने एक तात्पुरती मलमपट्टी का म्हणून व्हायना हे काम हाती घेतलेले आणि मोठे युद्धपातळीवर सकाळी अक्षरशः 3-4 डांबराच्या ट्रक इथं आणून अख्खा हा पट्टा 1 किलोमीटरचा पूर्ण जे खड्डे होते अख्ख्या रोडमध्ये ते बुजवून टाकलेले आहेत. आणि एका अर्थाने हा न्यूज 18 लोकमतचा इम्पॅक्टच म्हणता येईल आणि ही चांगली बाब आहे. त्यामुळे हे नरेवासी जे आहेत ते आपल्या न्यूज 18 लोकमतचा आभार मानायला इथं आलेले आहेत. मला सांगा सरपंच, अखेर रस्त्याचं काम झालंय, तात्पुरतं का होईना पण खड्डे बुजवले गेले. पहिलं मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी न्यूज 18 लोकमतचं नरे ग्रामस्थांच्या वतीने, नरे नागरिकांच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो. कारण ह्या रोडनी येत जात असताना येथील नागरिकांना खऱ्या अर्थाने खडतर प्रवास करावा लागत होता, कुठेतरी ट्रॉफिकचा सामना करावा लागत होता आणि कुठेतरी छोटे मोठे ऍक्सिडेंट या ठिकाणी होत होते आणि इथं मनक्याचा त्रास देखील लोकांना बऱ्यापैकी उद्भवत होता. कारण या ठिकाणी हे खड्डे जे पडले होते हे खड्डे एमएनजेलच्या लाईनीमुळे किंवा पाण्याची लाईन आपण टाकायची असते त्याच्यामुळे पडले गेले होते. आणि आज न्यूज 18नी जी पुणे महानगरपालिकेला ही बातमी दाखवल्यानंतर पुणे महानगरपालिकेने दखल घेतली. खऱ्या अर्थाने कनिष्ठ अभियंत्यांचे आणि तुमचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. आपण दाखवल्याप्रमाणे न्यूज 18 लोकमतनं दाखवलेल्या बातमीनुसार आता सध्या महापालिकेने तात्पुरती मलमपट्टी करत इथले खड्डे बुजवलेले आहेत. परंतु या नरे गावाला किंवा अशा जे नव्याने समाविष्ट झालेल्या गावात विविध मूलभूत अजूनही खड्डे आहेत. बरोबर, अजूनही खड्डे आहेत. हे तरी बुजवणार की नाही पालिका, दिसतंय का हालचाल? आता महापालिका आता आपल्या न्यूज 18 लोकमतच्या बातमीमुळे हळूहळू हे बुजवताना तर कमी कमी दिसते. आशा आहे की दर्जेदार आणि मजबूत रस्ते महापालिका प्रशासन देईल आपल्याला. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रान फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि यानंतर बातमी आणि बरंच काही मध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.